मुंबईमध्ये 164 शाळा अनधिकृत. मुंबई मनपाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर. चेंबूर गोवंडी भागात सर्वाधिक अनधिकृत शाळा. हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची. राज्य सरकारचा मोठा निर्णय. नियम मोडल्यास 1 लाख रुपयांचा दंड. तसंच शाळेची मान्यताही रद्द होणार. मोंदू अशोक खरातला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करणार. खरातची 4थ्या गुन्ह्यातील कोठडी आज संपणार. एसआयटीची पुन्हा कोठडीची मागणी होणार. दीपक लोंढेची काल 12 तास कसून चौकशी. आज पुन्हा एकदा चौकशी होणार. समता पतसंस्थेमध्ये लोंढेंच्या नावानं 4 खाती. रथवाडा लैंगिक अत्याचारामधील आरोपी अयांच्या वाढदिवसाला हजेरी लावणाऱ्या पोलिसांना दणका. व्ही24 तासच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांकडून तिघांवर निलंबनाची कारवाई. 1 अधिकारी आणि 2 पोलीस शिपायांचं निलंबन. ऐतिहासिक नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचनेसाठीचं 131वं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर. मोदी सरकारला मोठा झटका. विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मतं. महिला आरक्षणाच्या आडून देशाच्या संविधानाची व्याख्या बदलण्याचा डाव फसला. काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल. तर स्त्री शक्तीच्या अपमानाचे परिणाम भोगावे लागतील. अमित शहांचा इशारा. आरक्षण मिळेपर्यंत नारी शक्तीची लढाई सुरूच राहील. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. तर महिलांच्या आरक्षणाचा हक्क हिरावून घेतल्याचा राहुल गांधींनी आनंद साजरा करावा. फडणवीसांची टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. नामंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता. पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाला अपघात. विमानातील कर्मचारी सुरक्षित. जवळपास 60 विमानांची उड्डाणं आणि आगमन ठप्प. पहाटे 5 वाजता धावपट्टी सुरळीत. राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम. नागपुरात आज शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. तर हवामान बदलामुळे पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचीही शक्यता. इराण अमेरिका तणावादरम्यान जगाला मोठा दिलासा. अखेर इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीनं सकारात्मक पाऊल.